रव्याचं भरपूर कोटिंग असलेला कुरकुरीत हलवा फ्राय बघितला की पहिला घास कधी घेतोय असं होतं. बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून थोडेसे मऊ आणि चवीला तर खूपच भारी लागतात. बरं, हलवा फ्राय किंवा कुठलाही मासा फ्राय करताना रव्याचं वरचं जे आवरण आहे, मसाला आहे, तर तव्याला लागून राहणं किंवा तेलामध्ये गळून पडणं किंवा मासा एकीकडे मसाला एकीकडे असं बऱ्याचदा होतं. मी इथे ताटभर हलव्याचे तुकडे फ्राय करून घेतलेत. मसाला बघा अगदी परफेक्ट एकसारखा लागला गेलाय. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हलवा रवा फ्राय करतोय. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण कुरकुरीत हलवा रवा फ्राय बनवतोय. इथे मी 1 किलोच्या आसपास हलव्याचा मासा आधीच तुकडे करून घेतलेत. हा मासा पापलेट सारखाच पण जरा मोठ्या आकाराचा असतो. खायलाही चवीला छान असतो आणि मध्ये एकच काटा राहतो. पण याच्यावरती ना मोठे खवले राहतात. 3-4 पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे. एखादा जरी खवला राहिला तरी मग सगळी खाण्याची मजाच निघून जाते. तर इथे सगळे मासे स्वच्छ धुवून नितळून घेतलेत. आता याच्यावरती एक अख्खा लिंबाचा रस घालते. घरात कोकमाचं आगळ असेल ते घातलं तर अजूनच चांगलं. तर लिंबू रसामुळे ना माशांना वयस्कर वास असतो तो कमी होतो. लागलीच 1 चमचाभर हळद घालून घेतली. आता हळद आणि लिंबू रस हे दोन्ही व्यवस्थित माशांना चोळून लावून घेते. तर हे एकत्रित माशांमध्ये छान मुरलं देखील जातं. आपण जो वरती मसाला लावणार आहोत रव्याचा मसाला, तो याचमुळे व्यवस्थित बसला जातो. हे 2च मिनिटं साईडला ठेवते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6-7 हिरव्या मिरची, 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा मीठ देखील घालून घेते. आपण सुरुवातीला अजिबात मीठ घातलं नव्हतं. मी या हिरव्या वाटणातच मीठ घालते. आणि कोथिंबीर घेतली थोडीशी अगदी देठासकट. तीसुद्धा आपण अगदी याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. त्यातली 2-2.5 चमचे हिरवी पेस्ट ही सगळ्या तुकड्यांवरती व्यवस्थित लावून घेऊयात. तर हे हिरवं वाटण प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित चोळून लावून घ्यायचं. म्हणजे मसाला आतपर्यंत छान मुरला जातो आणि माशांची चवही अधिक वाढते. तर इथे सगळे तुकडे व्यवस्थित मी या हिरव्या चटणीने मॅरिनेट करून घेतले. आता फक्त 10 मिनिटांसाठी हे साईडला झाकून ठेवते. एवढ्या वेळात वरचा जो रव्याचा मसाला आहे तो तयार करून घेऊयात. इथे मी एका ताटामध्ये बारीक रवा घेते. बारीक रवा नसेल, जाडा रवा मिक्सरला फिरवून घेतला तरी पण चालेल. त्यातच 4 चमचे इतकं तांदळाचं पीठ घेते. तांदळाच्या पिठामुळे ना बाहेरून कुरकुरीतपणा येतो. रव्याला सुद्धा छान बाइंडिंग येतं. 1 चमचाभर हळद. तर हळद सुरुवातीला सुद्धा घातली आपण आणि आताही घालतोय. 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर. आणि सुरुवातीलाच मी हिरवं वाटण तुकड्यांना व्यवस्थित लावून घेतलं होतं. त्यामध्ये हिरवी मिरची आहेच म्हणून 3 चमचे इतकं लाल तिखट घालते. आणि हे एवढंच पुरेसं आहे. पुन्हा एकदा चवीपुरतं मीठ घातलं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे जे लाल तिखट, हळद, मीठ आहे ते रव्यामध्ये असं मिक्स करून घेतलं. वरचं जे कोटिंग आहे ते माशांना एकसारखं लागलं जातं. आता हे मिक्स करून झालंय. आता 10 मिनिट होऊन गेलेत. हे हलव्याचे तुकडे पण छान मुरले गेलेत. आता आपण एक तुकडा या रव्याच्या मसाल्यामध्ये घोळवून घेऊयात. तर इथे बघा अगदी व्यवस्थित घट्ट दाबून हा मसाला लावून घेते. हा असा घट्ट मसाला व्यवस्थित उलटपालट करून लावून घेतला की तो तेलात सुद्धा वेगळा राहत नाही, तव्याला चिटकून सुद्धा राहत नाही आणि मग मासे एकीकडे आणि मग मसाला एकीकडे असं होत नाही. तर इथे काहीसे तुकडे एका बॅचपुरते, एका तव्यापुरते व्यवस्थित घोळवून घेतलेत. आता बाकीचे शिल्लक राहिलेत ते माझ्या दिदूचं आवडीचं काम आहे, करेल ती. गॅसवर तवा तापत ठेवलं, त्याच्यात लागेल इतकं तेल घालून घेतलं. थोडंसं तेल चमच्यानेच कडेकडेने पसरवून घेऊयात. तर तुम्हाला सांगते हा मासा आधीच तेलकट असतो. हे जे तेल घातलंय मी तर एकंदरीत सगळ्या माशांसाठी घातले. आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग गॅसची मीडियम फ्लेम ठेवून आपण हे मासे व्यवस्थित तव्यावरती फ्राय करायला ठेवूयात. तर इथे मी बसतील तेवढे 5 तुकडे घालून घेतलेत. खूप जास्त गर्दी केली तर मग उलटवायला जमणार नाही. आता कडेकडेनं पण थोडंसं तेल घालून घेते. वरून पण कोरडं दिसू नये म्हणून थोडंसं तेल घातलं. आता 2च मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. तर आपण जो वरचा रव्याचा मसाला करून घेतलाय त्यात तांदळाचं पीठ घातलंच आहे. थोड्या वेळासाठी ते मऊ होईल पण पुन्हा कुरकुरीत होईल. हे असं झाकण ठेवल्यामुळे आतली जी वरची बाजू आहे ती पूर्णपणे कोरडी राहत नाही, आतल्यात छान शिजली जाते. आता 2 मिनिटांनंतर बघा तुम्हाला दाखवते. वरून छान असा एकसारखा रंग आलाय आणि हे बघा आपण उलटवून घेतली. खालची बाजू व्यवस्थित उलटली जाते. जराही मसाला तव्याला चिकटला नाही की तुकड्यांपासून वेगळा झाला नाही. तर इथे सगळे मासे उलटवून घेतले आणि आता परत झाकण ठेवायची गरज नाही. उलटवून घेतलेली बाजू कुरकुरीत झालीच आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील 2 मिनिटांसाठी मासे असेच फ्राय करून घेऊयात. पुन्हा तुम्हाला दाखवते. दोन्ही बाजूने एकसारख्या रंगावरती फ्राय करून घेतले.
आता छान शेकले गेलेत, काढून घेऊया ताटामध्ये. तर इथे बघा प्रत्येक तुकड्याला जो मसाला आपण लावून घेतलाय व्यवस्थित असा लागला गेलाय. कुठेच तेलामध्ये गळून पडला किंवा मग तो तव्याला चिकटलाय असं नाही. आणि जसं की सुरुवातीला मी बोलले, हा मासा इतर माशाच्या तुलनेत जरा तेलकट असतो. असं पूर्णपणे निथळून घेतलं ना की मग त्यातलं जे जास्तीचं तेल आहे ते सुद्धा कमी होतं. पटकन मऊ पडत नाही, ताटात काढल्यावर बराच काळ ते कुरकुरीत राहतात. तव्यातच तेल किती शिल्लक राहिले बघा ना. आता एक बॅच करून झाले, बाकीचे जे काही शिल्लक राहिले होते अशाच पद्धतीने सगळे तुकडे फ्राय करून घेतलेत. तर आपला मस्त असा कुरकुरीत हलवा रवा फ्राय तयार आहे. गरमागरम ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर तर छानच लागतो. तर ही हलवा फ्राय रेसिपी आवडली अशीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करत चला. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.